खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील. जय दुर्गा टेमगरपाडा ब संघ देखील आलेले आहेत. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. यस, आणि आता इथे मात्र आपण पाहू शकाल व्हॉइस ऑफ कोंडेरी, व्हॉइस ऑफ ठाणे, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, आउट ऑफ महाराष्ट्र विश्वास केणे यांचं देखील आगमन झालेले आहे. थोड्याच वेळा ते देखील इन अँड ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटतील. खऱ्या अर्थानं पुनश्च या ठिकाणी विश्वास खेळणेने मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली. दिल ने दिल को पुकारा, लो मैं आ गया फिर से दोबारा. आयोजकांचे देखील खूप खूप धन्यवाद आहे. आमच्या अनिकेत धुमाळ, मयूर मगर, यश गायकर, उदय पोंडेकर, करण आणि इतर सर्वांचं देखील खूप खूप धन्यवाद. चला या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. जय मल्हार क्रिकेट संघ किरवली. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. जास्तीचा वेळ आपण आता घेऊ नका. 5 ओव्हरची मॅच असेल. जबरदस्त आजचा दिवस देखील आपल्याला पाहायला भेटेल. साऱ्या कल्याण तालुका, बदलापूर, भिवंडी, शहापूर या तालुक्यांना दखल देण्यास भाग पडणारी स्पर्धा ब्रदर्स ग्रुप आयोजित आई एकविरा चषकचा हा थरार आपण पाहू शकाल. या स्पर्धेचा आनंद घेणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. चला बॅटर देखील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. पंच चेंडू मागतायत. चेंडू म्हणजे क्रिकेटचा अविभाज्य घटक. आज या चेंडूच्या धेंडवण्या काढल्या जातील दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या वतीनं. थोडीशी चर्चा देखील त्या ठिकाणी सुरू आहे. आपण पाहू शकाल जय मल्हार क्रिकेट संघ किरवली. आज किरवली गावचे उपसरपंच राकेश दिगाडकर आणि गोरख दिगाडकर इन अँड ऍक्शन मध्ये आहेत. खूप मजा येईल या मॅच मध्ये. जर आपण पाहिलं तर ही मॅच दमदार होण्याची शक्यता असेल. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन अशा या मॅचचं समीकरण आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका.
पहा इथे जय मल्हार क्रिकेट संघ किरवली तुमचा 12वा प्रतिनिधी कॉम बॉक्समध्ये नाहीये. पहा इथे आपण जर पाहिलं तर भूमी 11 जय ज्योतिंग देवरुंग संघाचा 12वा प्रतिनिधी उपस्थित आहे. तर जय मल्हार क्रिकेट संघ किरवली संघाचा 12वा प्रतिनिधी उपस्थित नाहीये. जरा फिल्डिंग आपण लावून घ्या. प्रेक्षक देखील आपण पाहू शकताय मिळेल तिथे जागा बनवून आता बसलेले आहेत. प्रेक्षकांसाठी देखील दोन चांगले स्टँड तिथे उभारले आहेत. आपण पाहू शकाल प्रेक्षकांनी त्या स्टँडमध्ये बसून स्पर्धेचा आनंद घ्यावा. खेळाडू कक्षा मध्ये देखील खेळाडूंना आपण पाहू शकाल. इथे जय मल्हार क्रिकेट संघ किरवली आपला 12वे प्रतिनिधी. तर पहा इथे खेळाडू कक्षाच्या बाजूला एक 4 व्हीलर आहे ब्लॅक कलरची. तिची काच थोडी परावर्तित होते आहे. ती काच मात्र रिफ्लेक्ट होत आहे. सो ती गाडी थोडीशी बाजूला घ्यायची आहे. बाईकची काच आहे. अजून एक मला वाटतं गाडीची अशी अजूनही परावर्तित होत आहे. बाजूला गाडी आहे. 4 व्हीलर आहे की 2 व्हीलर आहे. तर बाईकचा हँडल थोडासा फिरवायचा आहे. तिथे प्रेक्षक आहेत स्कूटीवरती बसले. 4 व्हीलर ची काच रिफ्लेक्ट होत आहे. येस येस थँक्यू 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 सो मच. चला तर आपण आता जाऊया इन अन ऍक्शन मध्ये. चला लेट्स प्ले. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवले पुढच्या प्लॉट मध्ये. युद्धाचा आगाज, ठोकलाय षटकार.
पहिलाच बॉल थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न, लेंथ हाताळण्याचा प्रयत्न होता मनीषचा आणि तिथे मात्र बलवतनं त्याच्या नावाचा उल्लेख केला. हा बॉल आपण पाहू शकताय आता डाव्या एसटीच्या बाहेर. इथे डॉट बॉल आपण पाहू शकाल. मनोज ज्यानं पहिल्याच बॉलवरती तडाखा ठोकला होता. ड्राईव्ह केलाय बॉल. चेंडू मात्र तिकडे चालला. या क्षेत्ररक्षक उपस्थित आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जबरदस्त फटका. 4 धावांसाठी चौकार. इथे मात्र जर आपण पाहिलं तर गोलंदाज मनीष पुढे टाकण्याचा प्रयत्न आहे. थोडीशी हरकत बॉलला नाहीये. सो त्या अनुषंगाने मनोजच्या वतीनं चांगली फटकेबाजी आपण पाहिलीत. धावसंख्या धावपलकावरती 10 धावा लागलेल्या आहेत. चांगली दमदार सुरुवात आपण पाहू शकाल. ज्यांनी बॅटिंग करण्याचं निमंत्रण स्वीकारलं. इथे मात्र बॅटची एज आउट. परतावा लागेल या ठिकाणी फलंदाज मनोजला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत ललेश. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर काय गोलंदाजी त्या ठिकाणी. क्रिकेटमधील सर्वात दर्जेदार बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. इथे मात्र आपण पाहू शकाल आता ही लेंथ जबरदस्त आपण पाहू शकाल. आल्या आल्या या ठिकाणी डॉट बॉल खेळण्याकरिता ललेशला मात्र त्या ठिकाणी भाग पाडलं. आणि इथे देखील आपण पाहू शकता या फलंदाज दुसरा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय आणि आता इथे मनीष विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. दमदार सुरुवात. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. इथे सेन्सिबल क्रिकेट दाखवलं त्या ठिकाणी. बॅकआउट पॉईंट रिझनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धाव इथे पाहायला भेटली. एक धावेच्या मदतीनं धावपलक जाऊन पोहोचलेले आहे 11 या आकड्यावरती. आज सकाळी सकाळी आल्या आल्या भूमी 11 जय जोटिंग देवरुंग टीमनं थोडीशी मानसिकता नीरज आपण पाहिले तर थोडीशी ढासळलेली पाहायला भेटली. आपण पाहिलं सकाळी येत असताना त्यांनी देखील थोडासा उल्लेख केला की या सातत्यानं नाईटच्या स्पर्धा खेळून आल्यानंतर हे कमिटमेंट देणं फार कठीण असतं या क्रिकेटच्या पटलावरती. परंतु सातत्यानं या क्रिकेटला मात्र कन्सिस्टन्सी फार हवी असते आणि ही कन्सिस्टन्सी आज मात्र आपण पाहू शकाल. जय मल्हार क्रिकेट संघ किरवली संघाच्या वतीनं दमदार पाहायला भेटली आहे. मोठे फटके जरूर आले परंतु तदनंतर त्यांनी मात्र मनोजला डगआउटच्या आसऱ्याला पाठवण्यामध्ये सफलता प्राप्त झालेली आहे. आता आपण पाहू शकता या ठिकाणी या बॅटर बलवन आणि विजय या दोघांवरती सर्व काही निर्भर असेल. काय जबरदस्त पहिलं षटक आपण मणीचं पाहिलं. आता या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल किरवली गावचे उपसरपंच राकेश दिगाडकर गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि सातत्यानं ज्या वेळेला संघाला गरज असते त्यावेळेला सर सेनापती मैदानाच्या आतमध्ये येत असतात. पाहूया आपण आता या ठिकाणी सर सेनापती आपल्या संघासाठी चांगलं कार्य करतील का. इम्प्रोवाइज फटका. दर्जेदार शॉट. अल्टीपल्टी आणि चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
जयच्या बॅटमधून हा दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला भेटलाय. पहिल्याच बॉलवरती चौका ठोकला. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट दाखवलं. दरम्यान क्रिकेटमध्ये म्हणतात ना मित्रांनो की बुरे गेंदो का अपमान, अच्छे गेंदो का सन्मान, हे आपल्याला पाहायला भेटलं या बॉलमध्ये. विजयच्या वतीनं या बॉलला सन्मान दिला, परंतु एक धाव इथे एकवटली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पोचली, धावपलकावरती लागलेल्या धावा 16. आता स्ट्राईकला आपण पाहू शकता मिस्टर बलवन. आता जास्तीची काही स्ट्राईक त्याच्याकडे आली नव्हती. सलगचे 2 मोठे धक्के लागल्यानंतर आता या ठिकाणी बलवंतवरती थोडंसं दडपण असेल. प्रेक्षकांची लोट गर्दी आपण पाहू शकाल आणि मैदानाच्या आतमध्ये मिस्टर बलवंत आहे. आज फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन दाखवावं लागेल या मॅचमध्ये. सुरुवात तुम्ही सातत्याने चांगली करा. जीवनामध्ये देखील ज्याप्रमाणे सकाळचा सूर्यदेव होत असतो त्यावेळेला आपल्याला चांगलं समीकरण दाखवण्याची आवश्यकता असेल आणि आता या दोन्ही संघांना ते समीकरण दाखवण्याची आवश्यकता आहे. आणि दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत कानिपनाथ भक्त माणिकरावजी मगर. या आपलं हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. आणि इथे पाहू शकाल आपण सफलता येत आहे राकेश दिगाडकर यांना. त्यांची पहिली आणि संघाची तिसरी फलंदाज बाद. कहती है भारत की धारा, स्वागत आपका करके निभा रहे परंपरा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल आकाश आलेले आहेत. बॉल मनामध्ये सुरू आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. राकेश दिगाडकर यांच्या पुरानी है मगर हार और काटा वही है. ते चांगला पट्टा आपल्याला बाल भेटला. या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत. विकेट एरिया आहे आणि चेंडू 4 धावांसाठी छन्ना डेरार चौकार. विचार केला तर 4 ओव्हरमध्ये तब्बल 60 धावा तरी पडत. 5 ओव्हरची मॅच आहे. इथे मात्र अपेक्षा असेल जास्तीच्या धावा बनवण्याची आणि तो प्रयत्न सुरू आहे. सलगचा हा दुसरा दर्जेदार चौकार. आपण पाहू शकाल 24 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. गमावतात आपण इथे पाहिलं तर भूमी 11 देवरुंग टीम. धावांचा आपण विचार केला तर आतापर्यंत या धावांचा आपण विचार केला तर 12.0 ची सरासरी धावपलकावरती आहे. इथे इम्प्रोवाइज परंतु बॅकवर्ड पाहिला खेळाडू त्या ठिकाणी आहे. जागा सोडता येणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. सर्व काही आपल्याला पाहायला भेटेल आजच्या या मॅचमध्ये. आणि इथे आपण पाहू शकाल आता षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 3 गाड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. षटकाची समाप्ती धावफलकावरती धावा 24 लागलेल्या आहेत. आता आपण पाहू शकाल टॉपचे 3 बॅटर डगआउटच्या आसऱ्यामध्ये आणि आता 4थ्या आणि 5व्या क्रमांकावरती विजय आणि
आकाश हे दोघे आता चांगली बॅटिंग करत आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल आता गोलंदाज तिसरे षटक घेऊन येत आहे रमेश. क्षेत्ररक्षण आता विखुरलेलं आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन वाईटिश लॉंग ऑनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहेत. फरक पडणार नाहीये तिथे. चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार. ठोकलाय दर्जेदार षटकार. आता मैदानाच्या बाहेर ताबा घ्यायचा कारण मॅच बॉल येणं फार गरजेचं आहे. तरच आपण सामने लवकरात लवकर कव्हर करू शकू. आपण देखील याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला. धावसंख्या धावपलकावरती लागलेले आहेत तब्बल 30. ओ इथे मात्र पुन्हा आता लॉंगॉनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चूक होणार नाही. फलंदाज बाद. चौथा धक्का. बॅटर आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये झालेले आहे. सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 50-50चा मामला सुरू आहे. एका बाजूला फटकेबाजी होत आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर किरवली संघ देखील विकेट शोधत आहेत. मॅचमध्ये मजा येईल. देवरुंग संघाच्या सर्व बॅटरांची कठीण परीक्षा घेतली जात आहे या मॅचमध्ये. इम्प्रोवाइज खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील आपल्याला दर्जेदार बॉल भेटलाय. चांगला बॉल इथे आपण पाहू शकाल. डॉट बॉलची समाप्ती. आता इथे मात्र आपण पाहू शकाल या मॅचमध्ये जय मल्हार क्रिकेट संघ किरवली आता कमबॅक करत आहे. इथे मात्र स्लॉटमध्ये आता मात्र पाहूया त्या ठिकाणी पुन्हा जबरदस्त फटका. सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. आलेली जाते. पुन्हा इथे आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये 11 जय छोटी देवरुंग टीम कमबॅक करते. आता जबरदस्त फटका. आता लॉंगॉनच्या दिशेनं बॅक टू बॅक सलगचा दुसरा ब्लास्ट. दुसरा तडाका. ठोकलाय षटकार.
निपटने वाला हूं मैं, तेज हवाओं से निपटने वाला हूं मैं, मुझे कमजोर ना समझना ए दुनिया वालों, एक दिन हवाओं का रुख बदलने वाला हूं मैं. बॅक टू बॅक दुसरा आणि हा तिसरा सलगचा सुरुवात करूया मॅचला. पंचांवरती आपण कुठल्या प्रकारचं दडपण आणायचं नाहीये. धावसंख्येचा आपण थोडासा विचार करूया. 53 धावा धावपलकावरती गोलंदाज मनीष पहिल्या स्पेल जर आपण पाहिलं तर त्यांनी 11 खर्च केल्या होत्या. सो त्या अनुषंगाने दुसरा स्पेल देखील त्यांच्याकडून चांगली अपेक्षा आपण पाहू शकाल आणि दर्जेदार कामगिरी सध्या तरी सुरू आहे. पुढचा बॉल इथे हा डेड बॉल आहे. धावसंख्या धावपलकावरती आहेत 53. लोअर फुल टॉस बॉल लॉंग ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. फक्त एकच धाव मिळेल. एक धावेच्या मदतीनं धावपलक जाऊन पोहोचेल 54 या आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कमबॅक सुरू आहे या षटकामध्ये. पुढचा बॉल आपण पाहूया. समोर आता आकाश असेल. धावसंख्या 54 धावा. इथे लोअर फुल टॉस बॉल लॉंग ऑन दरम्यान ओहो त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. संख्या पोचली आहे धावपलकावरती 60 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगली धावसंख्या इथे उभारलेली आहे. इथे चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटकडे आलेले दूरवरती आहेत. एका टप्प्याने चेंडूवरती जातील. एक धावेवरती इथे समाधान मानावं लागत आहे. धावसंख्या 61 वरती जाऊन पोहोचलेली आहे. षटकाची समाप्ती देखील झाली. या षटकाचा आपण विचार केला तर या षटकामध्ये तब्बल आतापर्यंत 13 धावा खर्च केल्या. पहिल्या स्पेलचा आपण विचार केला तर तिकडे मात्र 11 खर्च केल्या होत्या. आता इथे मात्र पाहावं लागेल की शेवटचं हाणामारीचं षटक षटकामध्ये आता कमबॅक करणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण जर इथे पाहिले तर गोलंदाजांनी विकेटची प्राप्ती जरूर केलेली आहे परंतु तिथे मात्र धावा थांबवण्यामध्ये यश मिळालेलं नाहीये. तब्बल 61 धावा आतापर्यंत धावपलकावरती लागलेल्या आहेत. काणिपनाथ भक्त माणिकरावजी मगर आपल्यामधून रजा घेत आहेत परंतु उद्या मात्र पुढच्या या क्रीडा नगरीला ते भेट देतील. अगदी मन मिळावं असं व्यक्तिमत्व, सुसज्ज असं व्यक्तिमत्व आहे. एकदा ट्रॉफीमध्ये देखील त्यांची उपस्थिती पाहायला भेटली होती. इथे मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. आता या षटकावरती सर्व काही निर्भर असेल. इथे कमबॅक करणं फार गरजेचं असेल किरवली संघाने. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर डॉट बॉल टाकत आहे गोलंदाज शुभम. चांगली कामगिरी सुरुवात होत आहे. गुडल्या स्पॉटवरती चेंडूला थोडासा फिरवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि हीच खरी ओळख असते गोलंदाजाकडे. ते व्हेरिएशन असणं फार गरजेचं असतं परंतु आतापर्यंत जर आपण पाहिलं तर किरवली संघाला तसं काही व्हेरिएशन मिळाले नाही या मॅचमध्ये. शुभम याच्याकडून अपेक्षा असतील.
विकेट डाऊन झालेले आहेत, अर्धी टीम डगआउटच्या आसरेला आहे. हा बॉल आपण पाहिला तर पंचांकडून सिग्नल आलेला आहे व्हाईट बॉलचा. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या 62, 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे गोलंदाज शुभम आता थोडासा ऑस्ट्रेलियन नीती वापरण्याचा प्रयत्न करतोय. बॅटरपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे, जेणेकरून धावांवरती रोख लागला जाईल. इथे हा बॉल दर्जेदार आहे, चांगला बॉल आपण पाहू शकाल. ॲक्शन रिप्लेमध्ये नक्कीच आपल्याला बॉल पाहायला भेटेल, कारण की ह्या षटकामध्ये खूप काही आशा दडलेल्या आहेत. जबरदस्त बॉलिंग आपण पाहू शकाल. गुडलँड स्पॉटवरती थोडीशी हरकत या ठिकाणी होत आहे. धावसंख्या स्थिरावलेली 62 आकड्यावरती. आकाशसाठी पुढचा बॉल. इथे लोअर फुल टॉस बॉल आहे, फटका खेळून काढलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी झन्नाटेदार चौकार. धावसंख्या चौकाराच्या मदतीने पोहोचली आहे 66 आकड्यावरती. या ठिकाणी फटका खेळलेला जरूर आहे, परंतु लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आलेले आहेत. चांगली फिल्डिंग आपण पाहू शकाल. राकेश दिघाडकर त्या ठिकाणी होते. चांगलं कमिटमेंट आपण पाहिलं त्या ठिकाणी. या षटकामध्ये आता आपण जर पाहिलं तर शुभम थोडासा आत्मविश्वास वाढवत आहे. जय मल्हार क्रिकेट संघ किरवली संघाचा. 66 धावा धावपलकावरती लागलेले आहे. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. आता इथे काही डॉट, दोन्ही बॉल जर डॉट आले तर नक्की सोने पे सुहागा होईल, परंतु इथून जर अजून काही फटकेबाजी होईल तर नक्कीच या बोनस धावा नक्कीच होतील. भूमी 11 जोटिंग देवरुंग या टीमला. ओ काय जबरदस्त बॉल आहे, काय जबरदस्त बॉल है. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका उठाना पड़ता है. सातत्यानं जबरदस्त कन्सिस्टन्सी शुभमच्या वतीनं आपण पाहिली तर या षटकाचा आपण विचार केला तर शुभमनं फक्त धावा खर्च केले तर फक्त 6. काय जबरदस्त. इथे देखील हा बॉल दर्जेदार आपल्याला पाहायला भेटलाय. लाजवाब या ठिकाणी गोलंदाजी आपण पाहिले तर जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13, तिसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 24 आणि या चौथ्या ओव्हरचा विचार केला तिथे देखील 13 धावा पाहायला भेटल्या. आणि या षटकामध्ये शुभमनं फक्त 6 धावा खर्च केल्या. दर्जेदार गोलंदाजी. आता या षटकाने आत्मविश्वास वाढेल का पुढील बॅटिंग करण्याकरिता जय मल्हार क्रिकेट संघ किरवली या टीमचा? पाहूया. इथे जिंकण्याकरिता 68 धावांचं लक्ष जरूर आहे. लक्ष मोठं आहे, परंतु या क्रिकेटच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर अनुमान आपण लावू शकतो, भविष्यवाणी आपण करू शकणार नाहीये. जाऊया मित्रांनो, आता पुनश्चा या ठिकाणी बॉक्समध्ये जॉईन होतील व्हॉइस ऑफ कोंडेरी, व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ ठाणे, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, आउट ऑफ महाराष्ट्र मिस्टर विश्वास केणे. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत रहा, पाहत रहा. ब्रदर्स ग्रुप आयोजित आई एकविरा चषकचा हा थरार. आणि लगेचच या टॉस करण्याकरिता कुशाल स्पोर्ट, त्रिशा 11 सापाड आणि जय दुर्गा टेमगर पाडाब. चला या आपण थेट आमच्या मंचासमोर टॉस करण्याकरिता 68 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. स्पोर्ट, त्रिशा 11 सापाड आणि जय दुर्गा टेमगर पाडाब. चला आपण टॉस करण्यासाठी उपस्थित राहा.
पहा इथे जयदुर्गा टेमगरपाडा ब संघाचे कर्णधार उपस्थित आहेत, तर कुशाली स्पोर्ट त्रिशा 11 सापाड संघाचा कर्णधार आपण उपस्थित राहा. कॉम्बॉक्स मध्ये बदल होईल. विश्वास केणे सर जॉईन होतील. येस धन्यवाद राजू जाधव यांचा गोड आवाज आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकलात. पुनश्च सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं ब्रदर्स ग्रुप आयोजित आई एकविरा चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आणि या दरम्यान ही मॅच आपण पाहतोय. अशा दिवसातील पहिली लढत एका बाजूला टीम जय झोटिंग देवरुंग त्यांच्या अगेन्स्ट जय मल्हार क्रिकेट संघ किरवली अशी ही मॅच आहे. आणि आता जिंकण्यासाठी धावा बनवायच्या तब्बल 68 धावा बनवायच्या आहेत. पुढील मॅचच्या टॉससाठी कुशाल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापड आणि त्यांच्या अगेन्स्ट जय दुर्गा टेमगरपाडा बी अशी ही मॅच असेल. तर सापडचे कॅप्टन्स आपण लगेच द्या, कारण की टेमगरपाडा संघाचे कॅप्टन्स आणि त्यांचा संघ इथे उपस्थित आहे. विनंती असेल आपण लगेचच रिपोर्टिंग करायचं आहे. टीम सापड त्रिशा 11 सापड आपण रिपोर्टिंग करा. येस मॅचला आपण सुरुवात करूयात. आणि आता सध्याच्या घडीला इथे मात्र सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये सज्ज होतोय. पहिला चेंडू फुल टॉस त्याच्यावरती आडवा पाटने प्रहार केलाय. चेंडू फरार होतोय डीप मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार. फोर व्हीलर आहे अगदी ब्लॅक कलरची. विनंती असेल ज्या लाडक्या प्रेक्षकांची खेळाडूंची असेल आपण बाजूला पार्क करा. तसे मिरर रिफ्लेक्ट होतोय खेळाडूंवरती. फुल टॉस आणखी एक प्रहार आणि आता बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा दमदार चौकार. फटकेबाजी पाहायला मिळते आरडी राकेश दिगाडकर रॉकी वाईच्या वतीनं. आणि बॅक टू बॅक 2 चौकार आले. 8 धावा धावफलकावरती 68चं लक्ष्य. आणि गोलंदाज आपण पाहिलं तर आकाशवरती नक्कीच इथे प्रहार केला जातोय. धावसंख्या धावफलकावरती 8 वरती जाऊन पोहोचते. आठ धावा धावफलकावरती आपण पाहतोय जय मल्हार किरवली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय भूमी 11 जय झोटिंग देवरुंग अशी ही माशा. आकाशवरती प्रहार पुनश्च विकेट केलाय, परंतु क्षेत्ररक्षक अगदी वाईडिश लॉंग ऑनला सज्ज आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि 2 धावेंच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. राकेश दिगाडकर त्याच्या सोबतीनं मनीषला आपण पाहतोय. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आकाशवरती इथे मात्र प्रहार केला जातोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. आणि किरवली प्रीमियर लीग देखील आपण पाहणार आहोत.
धुळीवंदन आणि होळीच्या दिवशी. आणि यावर्षी ती नाईट फॉर्मॅटमध्ये देखील आहे. यात मात्र शंका नाही आहे. सर्वांना पुढच्या आग्रहाचं निमंत्रण असेल आपण या, कारण की वेगळा रंग त्या स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो. आणि संपूर्ण किरवली गाव त्या स्पर्धेचा आनंद घेत असतो. परंतु सध्याच्या घडीला आता राकेश दिगाडकर चांगली फटकेबाजी करतोय. हो, इथे मात्र चांगला फटका. अगदी गॅप शॉट सिलेक्शन होता, परंतु शॉट थर्डच्या क्षेत्ररक्षकाने इथे मात्र चांगला बॅकअप दिला. आणि तत्पूर्वी या 2 धाबा जरूर आपल्या संघासाठी रोखल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल, जाऊन पोचेल 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धाबा धावफलकावरती. 4 चेंडू फेकलेत, 12 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. आणि आजचा हा तिसरा दिवस आपण पाहतोय या स्पर्धेचा. ब्रदर्स ग्रुप आयोजित आहे एकविरा चषक. आणि या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आपण पाहतोय, प्रत्येक संघासाठी इथे आकर्षक टी शर्ट देखील आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूला टी शर्ट दिला जातोय. मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. संपूर्ण ब्रदर्स ग्रुपचं देखील कौतुक करावं लागेल. हो, आडव्या पाटने इथे मात्र पुण्याच्या स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. एलिमिनेशन नाही आहे स्ट्रोकमध्ये. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचली आहे, ते म्हणजेच 13 या आकड्यावरती. उष्णता देखील तितकीच तीव्र आपल्याला जाणवते. आणि अशा रगरगत्या उन्हामध्ये क्रिकेटचा हा थरार आपण पाहतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याच देही याच रूला आपण अनुभवतोय. ओ, फटका दमदार आहे. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु डाऊन दी बॉल फिल्डर आले. अगदी मिड ऑफला बळवंत होते आणि बळवंतने कमालीचा झेल टिपला. पहिला विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. जय मल्हार हिरवली या संघाचा मनीष सुंदर बाद. धावसंख्या 13 वरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. इको गाडी आपण थोडीशी बाजूला खेळाडूंना थोडासा त्याचा त्रास होतो. त्या कुठल्या प्रेक्षकांची ती गाडी असेल, आपण थोडं कृपया करून थोडंसं बाजूला पार्क करा, ही नम्र विनंती असेल. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ललेशला आपण पाहतोय. आणि नवीन फलंदाज बधाच्या आतमध्ये शुभम दाखल झाला. हो, पहिला चेंडू त्याच्यावरती पुल केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये अगदी सज्ज असतील डीप मिड विकेटला. आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 14 वरती जाऊन पोहोचते. जिंकण्यासाठी 68चं टार्गेट सेट केलं गेलं. आणि अजूनही आता समीकरण आपण पाहिलं तर 54 धावा बनवायच्यात. चेंडू शिल्लक असेल 23 मध्ये बनवायच्यात 54 धावा. ग्रामीण टेनिस क्रिकेट.inच्या वतीनं ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील पाहू शकता. क्वालिटी विथ क्लिअरिटी. आज आमचे राजा गुळवी नाही आहेत, परंतु साहिल भोईर मुख्य कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. आणि इथे मात्र विकेटचं पतन. आल्या पुण्याच्या फलंदाज शुभम शून्यावरती बाद. विकेट्स मधाच्या आतमध्ये इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. तर सध्याच्या घडीला बळवंतने झेल घेतला अगदी लॉंग ऑफला. करण आले आणि करण गेले देखील. अष्टांवरती चेंडू लागला आणि आणखी एक विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरा धक्का देत असताना ललेश मधाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. फलंदाज करण
आगमन दाखल होते. राकेश ढिगाडकर चांगली बॅटिंग करतोय परंतु त्याला साथ मिळत नाहीये बॅटर्सच्या वतीनं आणि बॅक टू बॅक 2 झटके पाहायला मिळाले. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 14 या आकड्यावरती 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता इथून चांगली बॅटिंग करावी लागेल मनीषला देखील. आता सोडून दिला लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आमचे प्रवीणजी विशे सर मॅन फ्रॉम मामनोली आणि स्पिरलिकच्या पंचांच्या भूमिकेमध्ये योगराज वुटेरी सर मॅन फ्रॉम पोई. A1 जोड्या पंचांची आणि सातत्याने या विभागामध्ये पंचांची भूमिका चांगल्या पद्धतीने साकारत असतात आणि आज देखील तिसऱ्या दिवसामध्ये या स्पर्धेला पंचांची भूमिका पार पाडत असताना स्विंग या नव्हे आता डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. कौतुक करावं लागेल ललेशचं कारण की पहिल्या चेंडूवरती सिंगल आली तदनंतर मात्र बॅक टू बॅक 2 विकेट्स. मागील चेंडू जरूर वाईड आला परंतु पुनश्च कमबॅक झाला. ॲक्शन रिप्लाय टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय. अगदी चेंडू उडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स झाला आणि तत्पूर्वी इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. एका बाजूने राकेश दिगाडकर चांगले फटके एक्झिक्यूट करतोय त्या अनुषंगाने त्याला कुठेतरी स्ट्राईक देण्याचा प्रयत्न झाला ॲज अ बॅटर मनीषच्या वतीनं. आणि आता ह्या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक आहे. ललेशने 2 विकेट्स घेतले, धावा खर्च केल्या 3 आणि आता अंतिम चेंडू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बोलतो 13 धावा खर्च केल्या होत्या आकाशनं. या षटकामध्ये धावा बनल्या फक्त 3. हो रायझिंग अँड सरप्रायझिंग अंतिम चेंडू देखील आलाय डॉट. शेवट गोड केला जातोय आणि अशा पद्धतीनं बॅक टू बॅक इथे मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 16 धावा 16 रन्स ऑन दी बोर्ड. लॉट्स ऑफ 3 विकेट्स. जय मल्हार क्रिकेट क्लब खिरवली. आणि आता जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 18 मध्ये बनवायच्या धावा 52. 18 चेंडू 52 धाब्यांची आवश्यकता. विजय ला आपण पाहतोय नवीन गोलंदाज आणि एक जाव घेतले विजयच्या अगेन्स्ट देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. टीम त्रिशा 11 सापड संघाचे कॅप्टन्स आपण लगेचच रिपोर्टिंग करा. टीम कुशाल स्पोर्ट्स त्रिशा 11 सापड संघ आपण रिपोर्टिंग करा. हो पाठचा लेडिकेश आहे आणि इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज आरडी राकेश दिगाडकर बाद.
13 चेंडू आणि आता 44 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज विजय किनीला आपण पाहतोय. हो, हा फटका देखील चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक अगदी डीपमध्ये सज्ज असतील, एकच धाव मिळेल. आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 12 मध्ये 43 धावांची आवश्यकता. बारा चेंडू 43 आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हरेशला आपण पाहतोय. सिंगल इथे मात्र एकटवली जाते. एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळतोय. आणि आता सध्याच्या घडीला 11 चेंडू 42 आवश्यकता असेल. 11 मध्ये 42 बनवायच्यात. ओ फ्लिक केला, फ्लिक ऑन द रिक्स. चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. एका टप्प्यानं हा दमदार ब्रदर्स ग्रुप चौकार. स्विच करण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक इथे मात्र येतोय आणि एक धाव फलकावरती जोडलीच आहे. आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावर 31 धावा. टीम सोनाले पाड्याचे कॅप्टन्स आपण आयोजकांशी संपर्क करायचा आहे. बाळगोपाल सोनाले पाड्याचे कॅप्टन्स आपण आयोजकांशी संपर्क करा. आणि टीम टेमघर पाडाचे कॅप्टन्स आपण देखील संपर्क करायचा आहे. हो, फटका इथे चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑनला सज्ज असतील. आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल. लेझी क्रिकेट आता मात्र पाहायला मिळतोय मधाच्या आतमध्ये, कारण की धावा अजूनही बनवायच्या. जिंकण्यासाठी 36 चेंडू शिल्लक आहेत. 8 मध्ये बनवायच्या 36. आणि इथून मात्र आता रन ऑफ इक्विशन वाढत असताना मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील टीम किरवलीला. आणि सध्याच्या घडीला इथे मात्र 32 धावा धावफलकावरती असताना गोलंदाज हरेश चांगली गोलंदाजी करतोय, परंतु त्याच्या अगेन्स्ट मोठा फटका पाहायला मिळाला. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं आणि गतीमध्ये परावर्तित होत असताना त्याच्यावरती अगदी प्रॉपर फटका. आणि हा षटकार मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच वेट केला. वेट अँड वॉचची भूमिका साकारली बॅट्समन दीपेशने आणि षटकार मारला. अगदी पाकिस्तानचा गोलंदाज आपण पाहिला जो थांबून गोलंदाजी करतोय आणि त्याची पुनरावृत्ती आता मात्र आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल. आणि अशा पद्धतीनं इथे मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 38 आणि 6 चेंडू आणि आता 30 धावांची आवश्यकता.
2 चेंडू आणि 16 धावा. खरं तर हे फटके आधी येणं गरजेचं होतं. फार विलंब झाला. आधीपासून जर असे फटके आले असते तर कदाचित विजयाची दिशा आपल्याला पाहायला मिळाली असती. परंतु आता 2 चेंडू आणि 16 धावा. हे समीकरण थोडंसं महागड आहे, परंतु एखादा खराब चेंडू आला त्याच्यावरती षटकार आला तर सामन्याचं चित्र वेगळं असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय अभयला. 2 मध्ये 16. हो, दांडी गोल. यष्ट्या उद्ध्वस्त आणि विकेटचं पतन. फलंदाज दीपेश बाद. तर इथे शिल्लक आहे 1 चेंडू आणि 16 धावा. औपचारिकता उरले मार्च मध्ये आणि विजयाच्या दिशेने वाटचाल. फटका हा दमदार आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अवघ्या 10 धावांनी इथे मात्र पराभूत व्हावं लागलं टीम किरवलीला. चांगली फटकेबाजी झाली, परंतु ही फटकेबाजी आधीपासून केली असती तर कदाचित विजयाची दिशा आपल्याला पाहायला मिळाली असते. परंतु सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय